हुडकेश्वर येथील कथित मानसोपचार तज्ज्ञ राजेश याने 15 वर्षांपासून आपले क्लिनिक चालवत असताना विकृत वर्तनाचा कळस गाठला होता। तो उपचाराच्या नावाखाली मुली आणि महिलांशी अश्लील चाळे करीत असे। अनेक महिलांना भ्रमणध्वनीद्वारे चित्रफित बनवून वारंवार ब्लॅकमेल केले जात होते। राजेशच्या संगणकातून पोलिसांनी शेकडो अश्लील चित्रफिती जप्त केल्या। या फितींच्या माध्यमातून तो पीडितांना धमकावत असे आणि त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे। एका पीडितेने सांगितले की राजेशने उपचाराच्या नावाखाली माझे अश्लील फोटो काढले आणि नंतर मला वारंवार धमक्या दिल्या। तिच्या तक्रारीमुळेच हा भयानक प्रकार उघडकीस आला। पोलिसांच्या तपासात असे समोर आले की राजेश फक्त महिलांचेच नव्हे तर आपल्या पत्नीचेही शोषण करीत होता। पत्नी ही त्याची विद्यार्थिनी होती आणि तिच्याशी बलात्काराचा गुन्हा नोंदवला जाईल या भीतीने त्याने लग्न केले। पोलिसांनी सांगितले की आरोपी राजेशने हॉटेल्स आणि फार्म हाऊसवर सहलींच्या नावाखालीही महिलांचे लैंगिक शोषण केले आहे। सध्या त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठवले असून तपास सुरू आहे। आत्तापर्यंत आपल्याकडे 3 केसेस दाखल झालेले आहेत। त्याच्यात वेगवेगळे फिर्यादी आहे आणि जे विक्टिम्स जे आहे ते अल्पवयीन आहे आत्तापर्यंत जे आहेत आणि काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर तसेच CWC आणि इतर मेंबर्स पण आहेत। सायबर क्राईमचे आमचे API पण त्याच्यात त्या कमिटीमध्ये आहे। तसेच जे हेड करते ते आपले IPS ऑफिसर आहे, ती DCP ते त्याला हेड करत आहे। याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपले समोर आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। सर नेमकं प्रकरण काय, कशा पद्धतीने ते आत्तापर्यंत जसं मी सांगितलं की 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। जे सुरुवातीला जसं निष्पन्न झाला हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला। तो सध्या MCRमध्ये आहे। तर आपण अजून शोधतो आहे म्हणून आपण जे इतर डिपार्टमेंट्सलाही याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे। लहान मुले आहेत त्याच्यात आणि हा जो माणूस आहे 47 वर्षाच्या वयाचा आहे आणि हा जो एक ट्रेंड काउन्सलर आहे आणि हे जे आहे नागपूरचे शेजारी जे जिल्हे आहेत तिथे जाऊन काउन्सलिंग वगैरे करत होता आणि काउन्सलिंगमध्ये की आम्ही तुम्हाला म्हणजे ज्या मुले आहेत ते एज्युकेशन सोडू नये, त्याचे हे चालू राहिले पाहिजे। मग ज्यांची क्षमता नव्हती तिथे राहून अभ्यास करण्याची किंवा ते शाळा सुरू ठेवण्याची, मग ते मुली इथे याचे जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये राहत होते। सर नोव्हेंबरमध्ये पहिली तक्रार आली आणि त्याच्यानंतर आता 2 FIR झालेले आहेत। तर पोलिसांना पहिल्या तक्रारीनंतर असं का वाटलं की हे प्रकरण मोठं असू शकते, असे काही पुरावे मिळाले किंवा काय ज्याच्यामुळे पोलीस याच्यामध्ये खोलवर गेले आणि मग पुढचं सगळं प्रकरण बाहेर यायला लागलं? अगदी बरोबर आहे, कारण ह्याच्यात जे आहे ते भीती वाटत होती मुलींना आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कोणाला जाऊन हे सांगणार। मग आम्ही भरपूर पर्सुएशन नंतर हा केस पहिला दाखल झाला, मग थोडासा कॉन्फिडन्स आला इतर मुलांमध्ये, तर ते समोर येतं आहे म्हणून आपण अजून 2 केसेस दाखल केलेले। अजून याच्यात आपण शोधतो आहे काही व्हिडिओ, काही फुटेजेस, तर ते आपण निष्पन्न करून जर ते निष्पन्न झाले त्यांनाही कन्व्हिन्स करून ते याच्यात नवीन केस किंवा ह्या केसमध्ये फर्दर कॉन्टिन्युएशनमध्ये जे आपल्याला जसा नियमाप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे आपण पुढे याच्यात इन्व्हेस्टिगेशन करू। सर हा जो पहिला प्रकरण दाखल झाला म्हणजे नोव्हेंबरमध्ये 3 तक्रार दिली, पण ते इन्सिडेंट्स त्याच्या किती वर्षापूर्वीचा होता किंवा पॉक्सोही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आला? अगदी बरोबर आहे, त्याच्यात पोक्सो दाखल करण्यात आलेले आहे आणि जे रेलेव्हंट सर्व सेक्शन्स आहेत ते सगळे सेक्शन्स आपण याच्यात लावलेले आहे। जे IT सेक्शन आहे IT ॲक्टमध्ये आणि इतर जे सेक्शन आहेत ते सगळे सेक्शन जे रेलेव्हंट आहेत ते सगळे आपण याच्यात लावलेले आहेत। मुली अल्पवयीन असताना शोषण झालं आणि त्यांचं ज्या वेळेला लग्न झालं त्यानंतरही त्यांनी ब्लॅकमेल केलं। हे जे सगळं आहे आता जसं आपण म्हणाले हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे
त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि जे हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली तर तो पण असा मॅटर आहे याच्यात. टोटल सर किती केसेस असेल असं तुम्हाला वाटतंय अंदाजे? काय वाटतं जे काही व्हिडिओ पुरावे तुमच्याकडे मिळालेले आहे, काही क्लिपिंग्स मिळालेले आहेत, किती विक्टिम्स आहेत, नंबर ऑफ विक्टिम्स किती? बघा, जे व्हिडिओज आहे, फोटोज आहे ते सगळ्यांसोबत असं आपल्याला म्हणता येणार नाही जोपर्यंत त्यांच्याशी आपण बोलत नाही आणि ते समोर येत नाही. आता त्यांना आयडेंटिफाय करणे आणि आयडेंटिफाय म्हणजे हे फोटोग्राफ कोणाचे आहे किंवा हे व्हिडिओ कोणाचे आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि मग त्यांच्याशी बोलले नंतर आता पुढची आपली तपास जाईल. आणि सध्या किती मुले आहे